हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी पूर्वा माझ्या ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा टॉपिक आहे युनिव्हर्स बद्दल. युनिव्हर्स म्हणजे काय? ब्रह्मांड, अनंत. आपण मागच्या काही टॉपिक्स मध्ये बघितलंच आहे मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं. तुम्ही जर नवीन असाल आणि जर का तुम्ही माझा मॅनिफेस्टेशन रिलेटेड जर का व्हिडिओ बघितला नसेल, तर मागे जाऊन माझा मॅनिफेस्टेशन रिलेटेड व्हिडिओ नक्की बघा. आपलं काय होतं, आपण खूप साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट करतो, अफर्मेशन्स लिहितो, खूप सारे गोल्स लिहितो, आपल्याला आपण खूप पॉझिटिव्ह राहतो, गोष्टी करायचा ट्राय करतो. पण काही करून एखादा गोल किंवा एखादी इच्छा पूर्णच होत नाही. असं का बरं होत असेल? कारण आपण आपले जे शब्द असतात ते आपल्या मनाला हवा तो मेसेज देत नसतात. कसं? तर हे काही शब्द नकळतपणे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला कामाचा लोड येतो, आपल्याला एखाद वेळेस फ्रस्ट्रेशन सारखं वाटतं, किंवा काय आपण नकळत आपल्या स्वतःबद्दल, आपल्या कृतींबद्दल, आपल्या ध्येयांबद्दल आणि आपल्या गोलबद्दल निगेटिव्ह बोलत जातो आपण. त्यामुळे हे 5 खतरनाक गोष्टी आहेत. गोल जो काही लिहिला आहे त्यासाठी या 5 गोष्टी आपण म्हणायच्या नाहीत. म्हणजे युनिव्हर्स पर्यंत या निगेटिव्ह भावना जाणार नाहीत. तर त्या 5 गोष्टी कुठल्या आहेत आणि त्यातली 5वी गोष्ट तर सगळ्यात जास्त डेंजरस आहे. कारण मेन मॅनिफेस्टेशन करतानाच आपण ती चूक करतो. तर ती कुठली? हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरं, सगळ्यात पहिला मुद्दा नंबर 1 जे मला मिळणार नाही. हे मिळणार नाही. बरेचदा असं होतं, की आपण हे म्हणतो, की माझं लग्न होणार नाही, मला जॉब मिळणार नाही, माझा हा व्यवसाय बिल्ड होणार नाही किंवा माझं हे घर बांधून होणार नाही. हे काय होतं, आपण जी गोष्ट असते, ही सतत निगेटिव्ह गोष्ट वारंवार जेव्हा बोलतो, ॲक्चुअली आपल्याला काय वाटतं, की आपण रिॲलिटी बोलत आहे. जे काही प्रॅक्टिकली आहे सध्या, रिॲलिटी आहे त्यावर आपण बोलत आहे. इतकं प्रामाणिक मत आपण त्या गोष्टीबद्दल देतो. पण वारंवार असे निगेटिव्ह विचार जर आपण केले, तर ते निगेटिव्ह विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इतके आत रुजून जातात आणि इतके आपल्याला त्या गोष्टींचं ह्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला, आपल्या मनाला फॅमिलियर वाटायला लागतात. त्यामुळे आपण अपॉर्च्युनिटीजकडे लक्ष देण्याऐवजी आपण प्रॉब्लेम्सकडेच लक्ष द्यायला लागतो. आपण फॉर एक्झाम्पल असं घेऊयात, की एखाद्याला जॉब हवा आहे आणि ती व्यक्ती म्हणत असेल, "मला जॉब मिळणार नाही." तर मला कसा जॉब मिळेल? असं जर विचार त्या व्यक्तीने केला, तर अपॉर्च्युनिटीज ज्या असतील त्या आलेल्या किंवा तो इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करताना सुद्धा हा भीतियुक्त विचार त्याच्या मनामध्ये असेल, तर त्या इंटरव्ह्यू या गोष्टीबद्दल सुद्धा त्याला भीती निर्माण होईल आणि ती अपॉर्च्युनिटी जरी त्याच्यापुढे आली, इंटरव्ह्यूसाठी कॉल जरी त्याला आला, तरी तो त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकणार नाही. कारण त्याने त्या गोष्टीबद्दल भीती निर्माण केलेली आहे. स्वतःबद्दलच एक प्रकारचा डाउट क्रिएट केलेला आहे. तो म्हणेल, "हो, मी आता ह्या क्षणी पॉझिटिव्ह आहे." पण आपण वारंवार जर निगेटिव्ह आधी आपण बोललेली असेल ती गोष्ट, तर ती आपल्या खोल मनामध्ये रुजलेली आहे. ती काढण्यासाठी आपल्याला वेळ लागतो आणि त्यामुळे असं स्वतःवरती डाऊट घेणं किंवा मला हे जमणार नाही आणि मी हे करणार नाही, या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. त्याऐवजी आपण रिॲलिटी चेक स्वतःला काय देऊ शकतो? हा असा जॉब मला हवा आहे. त्या जॉबसाठी मी प्रयत्न करत आहे. माझे प्रयत्न चालू आहेत. हा पॉझिटिव्ह थॉट आपण प्रत्येक वेळी मनाला रिप्लेस करायचा. आपलं मन खूप नॉटी असतं. आपल्या अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा आपण फ्रस्ट्रेट झालो, समजा 4-5 इंटरव्ह्यू कॉल्स येऊन गेले, तरी गोष्टी घडल्या नाहीत, की आपण लगेच निगेटिव्ह विचार करायला लागतो. तर तसं न करता माझे प्रयत्न चालू आहेत. मी प्रयत्न करत आहे. मला हा जॉब हवा आहे. हे असे पॉझिटिव्ह थॉट्सनी त्याला रिप्लेस करायचं. नंबर 2 माझ्याकडे पैसे नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फायनान्स. बऱ्याच लोकांना असं वाटतं, "अरे काय सांगू तुला, जन्मल्यापासून मी पाहिलंय माझ्या हातातच पैसा नाही किंवा एखाद्याच्या ना पायातच लक्ष्मी नाही." ही गोष्ट इतकी आपल्या मनामध्ये रुजलेली असते. त्यामुळे फायनान्सबद्दल खूप भीती आणि डाऊट स्वतःबद्दल माइंडमध्ये असतो. आपल्याकडे खरोखरच थोडे पैसे कमी असतील, पण ठीक आहे, ही रिॲलिटी आपण नाकारता येणार नाही. पण आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये? आपण थोडंसं बजेटिंग करू शकतो, थोडासा खर्च कमी करू शकतो. अजून वेगळे पर्याय पैसे कमवण्याचे नक्कीच शोधू शकतो. अपॉर्च्युनिटीज बघून जिथनं आपण पैसा कमवू शकतो, या सगळ्या गोष्टी खेचून आणू शकतो. परत-परत पैसे नाहीत असं म्हणून आपण सगळ्यात जास्त डेंजर म्हणजे स्कॅरिटी मोडमध्ये जातो. म्हणजे घाबरून, भीतीयुक्त वातावरण आणि डाऊटफुल पैशाबद्दल हे आपल्या मनामध्ये क्रिएट व्हायला लागतं.
तर ह्याऐवजी आपण माझी फायनान्शियल परिस्थिती आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, माझी फायनान्शियल इन्कम्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, ही गोष्ट आणि हा थॉट आपण त्या निगेटिव्ह थॉटला माझ्याकडे पैसे नाहीत या गोष्टीला आपण रिप्लेस करण्यासाठी ही गोष्ट नक्कीच वापरू शकतो. पैसे कमावण्याची, पैसे मॅनेज करण्याची अशी क्षमता सुद्धा वाढत आहे आणि माझ्याकडे पैसा भरपूर येत आहे, हे वाक्य फक्त आपल्याला हळूहळू हळूहळू म्हणत जायचं आहे. म्हणजे आपल्या माइंडमध्ये जे काही भीती निर्माण झाली आहे पैशाबद्दलची, ती हळूहळू हळूहळू करत रिप्लेस होत जाईल. पॉइंट नंबर 3, माझं नशीबच खराब आहे. हे वाक्य सगळ्यात जास्त डेंजरस आहे. कारण एखाद्या छोट्याशा एक्सपिरियन्स नंतर हे खूप लोकांच्या तोंडून हे वाक्य येतं, की अरे तुला काय सांगू, हे माझ्या नशिबातच नाहीये. अर्थ एखादं रिलेशन खराब झालं, तर तुम्ही म्हणणार नशीबच खराब आहे. माझ्या नशिबात ना चांगली लोकं लिहिलेलीच नाहीयेत. एखादा बिझनेस फेल झाला म्हणा, नशिबातच नव्हतं रे. एखादा इंटरव्ह्यू फेल झाला तर अरे नव्हतं रे, नशिबात लिहिलं असतं ना, तेच घडतं. पण फेल्युअर म्हणजे तुमची आयडेंटिटी नाही आणि आजची बॅड फेस हे तुमचं फ्युचर नाही. म्हणून पुढच्या वेळी असं नशीब खराब असं म्हणण्यापेक्षा स्वतःला हे सांगा, की हा अनुभव म्हणजे एक कठीण प्रसंग आहे आणि ते म्हणजे माझं पूर्ण फ्युचर नाही आणि माझ्या पूर्ण आयुष्याची स्टोरी नाही. कारण कधी-कधी आपल्याला बदलण्यासाठी युनिव्हर्सच्या साइनपेक्षा आपल्या स्वतःच्या स्टोरीमध्ये बदल करण्याची गरज असते. पॉइंट नंबर 4 तो म्हणजे कधी होणार? जे लोक मॅनिफेस्टेशन करतात सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न म्हणजे कधी होणार? पहिले आपल्या स्वतःला विचारतो, माझं लग्न कधी होणार? मला हवा तो जॉब कधी मिळणार? मला हवी ती गाडी कधी मिळणार? मला हवं ते बिझनेस कधी मिळणार? मला हवं त्या गोष्टी कधी अचीव्ह होणार? माझ्या सगळ्या इच्छा कधी पूर्ण होणार? ह्या सगळ्या गोष्टी आपण सतत आपल्या मनाला मॅनिफेस्टेशन सुरू केल्यापासून विचारत असतो. मग आपण इच्छा व्यक्त केली, गोल लिहिला, त्यानंतर काउंटडाऊन सुरू व्हायला लागतो. आज, उद्या, परवा, 1 आठवडा, महिना, 2 महिने आणि मग त्यानंतर आपल्या मनाला असं वाटतं, हे होणारच नाही बहुतेक. हा इम्पेशन्स हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा इम्पेशन्स दाखवण्यापेक्षा हे कधी होणार ह्याच्यातनं निगेटिव्हिटी क्रिएट करण्यापेक्षा स्वतःला तेव्हा प्रश्न विचारा, मी ह्या गोलसाठी मी काय ऍक्शन घेतली? मी काय केलं? मला ही इच्छा आहे, मला हे मिळवायचं आहे. त्या दृष्टीने मी काय काय पावलं उचलली? किती पावलं उचलली? ती सफिशियंट होती का? मी किती लोकांशी बोललो? याच्यावरनं तुमचा त्या गोलवर असलेला फोकस निश्चित होईल. तुम्हाला तुमचंच समजून येईल कधी होणार. कारण तुम्ही इच्छा व्यक्त केली, गोल सेट केला आणि ती व्हावी ह्यासाठी एक मनामध्ये तुम्ही एक गोल लिहिला. तर फक्त ते कधी होणार हे विचारण्यापेक्षा त्याच्यावरती कृती करणं आणि योग्य ऍक्शन घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. पहिल्यांदा म्हणजे गोल हा एकदम स्पष्ट असावा, कधी होणार ह्या गोष्टीसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इच्छा जी आहे आपली ती क्लिअर, क्लीन अशी असावी आणि फक्त कधी होणार याकडे फोकस करण्याऐवजी प्रत्येक मिनिटाला रिझल्ट चेक करण्याच्या ऐवजी तयारी करणं आणि स्पष्ट इच्छा व्यक्त करणं ह्या 2 गोष्टी करणं महत्वाचं आहे. पॉइंट नंबर 5, जर हे नाही झालं तर? जर हे झालं नाही तर ही गोष्ट आपण जेव्हा गोल सेट करत असतो, मॅनिफेस्ट करत असतो, तेव्हा जर तुम्हाला येत असेल का ते करून झाल्यावर जर तुम्हाला येत असेल, असा डाऊट जर तुम्हाला येत असेल मॅनिफेस्टेशन मध्ये, फॉर एक्झाम्पल माझं लग्न झालंच नाही तर, माझा बिझनेस झालाच नाही तर, मला हा पदाचा जॉब मिळालाच नाही तर आणि माझी ही इच्छा कंप्लीट झालीच नाही तर हे असे सगळे डाऊटफुल गोष्टी आणि क्वेश्चन जर आपल्या माइंडमध्ये असतील, सगळ्या डाऊट्समुळे आणि डाऊटचं आपण रिहर्सल करायला लागतो. हे झालं नाही तर, ते झालं नाही तर, हे असं घडलं नाही तर. माणूस आहोत, भीती तर वाटणारच, भीती तर येणारच, पण त्या भीतीला कुरवाळत बसण्यापेक्षा आपण जर त्या भीतीयुक्त थॉटला किंवा क्वेश्चन मार्क थॉटला रिप्लेस केलं की ही माझी इच्छा पूर्ण झाली तर, ही माझी अपॉर्च्युनिटी मी कल्पना केली आहे त्यापेक्षा पण जास्त प्रमाणात चांगली अशी आली तर, माझं लग्न ह्या वर्षी असं असं खूप धूमधडाक्यात झालं तर आणि ही माझी बोललेली इच्छा
एकदम भारी अचीव झाली तर. अशा गोष्टींचा जर आपण पटापट रिप्लेस केले विचार आपले, तर आपल्याला डाऊट्स आणि भीती ह्या गोष्टींचे मनात थैमान घालण्याच्या ऐवजी आपलं मन पॉसिबिलिटीजवर, अपॉर्च्युनिटीजवर फोकस करण्याकडे आणि पॉझिटिव्हिटीकडे वळू लागतं. आणि फक्त एवढाच विचार करायचा की हा गोल अचीव्ह करण्यासाठी मी काय ऍक्शन घेऊ शकते, बास त्यावरच फोकस ठेवायचा. म्हणजे ती गोष्ट तुमची अचीव्ह होण्यासाठी मार्ग मोकळे व्हायला सुरुवात होते. ह्या होत्या सगळ्या 5 टिप्स. मग जाता जाता मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट देणार आहे. 24 तासाचा चॅलेंज देणार आहे. या 24 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जे काही शब्द तुम्ही बोलणार आहात किंवा जे काही विचार तुमच्या मनामध्ये येणार आहेत, स्वतःविषयी, इतरांविषयी, मुलांविषयी, कुणाही विषयी, तर आपण त्याच्यावरती फोकस करणार आहोत. आपण बघणार आहोत, आपण दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा नाही हा शब्द आपण किती वेळा वापरतो. हिला हे जमणार नाही, हा हे करू शकणारच नाही, ह्याचं नशीब असं, ही अशी, तो तसा, मला हे जमणार नाही, मी वेळेत पोहोचू शकणार नाही. ऑब्झर्व युअर थॉट्स आणि तुम्हाला लक्षात येईल की आपण किती नकारात्मक शब्द चालता बोलता आपल्या मनामध्ये, आपल्या तोंडावरती सारखे येत असतात. तर असे जरी आले आपल्याकडे, येणार, आपण सुरुवात जस्ट करत आहोत, तर असे निगेटिव्ह विचार जरी आपल्या माइंडमध्ये आले, तरी आपल्याला प्रत्येक निगेटिव्ह थॉटला पॉझिटिव्ह थॉटनी रिप्लेस करायचं आहे. जर आपण म्हटलो की हे ह्याला जमू शकेल का, किंवा हे ह्याला जमणारच नाही, प्रयत्न करावे त्याला ते जमेल. माझी फायनान्शियल सिच्युएशन सुधारेल का, असं असेल तर हो, मी त्यासाठी इन्कम सोर्सेस नक्कीच बघत आहे. मला अमुक अमुक कंपनीमध्ये असा असा हा जॉब मिळेलच का? हो, मी आज जाऊन YouTube वरती किंवा दुसऱ्या कुठल्या डॉक्युमेंट्समध्ये त्यांचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि आन्सर्स प्रिपेअर करणार आहे. असं जेव्हा आपण करायला लागतो, आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा, त्याला काय जमतंय, तो त्या होमवर्कमध्ये हे दिलंय, असं न म्हणता आपल्याला पॉझिटिव्ह थॉट्स करायचे आहे. बरं ठीक आहे, ही गोष्ट माझं मूल हे पहिल्यांदा शिकत आहे, तर मग मी बरं हे असं असतं, हे असं जमतं, हळूहळू केलं की सगळ्यांनाच जमतं, आम्ही पण केलं होतं. हे असे पॉझिटिव्ह थॉट्सनी हळूहळू तुम्ही गोष्टी रिप्लेस करत जा. हे 24 तास तुम्हाला हळूहळू तुमच्या माइंडला सवय होईल की आपलं माइंड ऑटोमॅटिकली निगेटिव्ह थॉट्सला पॉझिटिव्ह थॉट्सनी रिप्लेस करते आणि हळूहळू तिथून जादू व्हायला सुरुवात होईल. जादू म्हणजे काय, क्षणार्धात काही घडणार नाहीये. आपल्याला आपल्या माइंडला हळूहळू हळूहळू निगेटिव्ह थॉट्सच्या ऐवजी पॉझिटिव्ह थॉट्समध्ये कन्व्हर्ट करत न्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंफार जाणवेल की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस व्हायला सुरुवात झाली आहे. किंवा आपण पूर्वीच्या काळी पण ऐकलंय का, की पूर्वीचे लोक पण म्हणायचे की शुभ बोल, शुभ बोल, शुभ बोल, वासुदेवता तथास्तु म्हणते, शुभ बोल. किंवा आपण म्हणतो ना ब्रह्मांड माझं, समजतात ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर का नवीन असाल तर अशा युजफुल कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या 24 तासाचा एक्सपेरिमेंट नक्की करा आणि मला तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा. बाय.